नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे सोमवार, तर उद्या आहे वटपौर्णिमा. वटपौर्णिमा असली की आपण आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट व्हावे म्हणून बऱ्याच सेवा उपाय करत असतो. पण त्यावेळेस काय होतं की आपण ज्या सेवा उपाय करत असतो त्यावेळेस आपल्याकडून कळत नकळत काही अशा चुका घडत असतात की ज्यामुळे आपल्याला त्याचं फळ मिळत नाही. कारण की पौर्णिमा हा जो दिवस आहे तर तो अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ दिवस मानला जातो. पण बऱ्याच जणांना पौर्णिमा म्हटलं की भीतीचा दिवस हा वाटत असतो. पण पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी जी आहे तर ते आपल्या घरामध्ये वास करत असते. त्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य दूर होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की घरामध्ये अशा काही भाज्या असतात की त्या आपण चुकूनही खाल्ल्या नाही पाहिजे. तर आपल्या घरातून काय होईल की माता लक्ष्मी जी आहे तर ती काढता पाय घेईल. तर अशा कोणत्या भाज्या आहेत की ज्या आपण पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच की वटपौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये बनवल्या नाही पाहिजे किंवा घरामध्ये खाल्ल्या नाही पाहिजे. तर ह्या भाज्या जर आपण आपल्या घरामध्ये बनवल्या तर आपल्या घरामध्ये दारिद्र्य येईल. घरामधून माता लक्ष्मी हे निघून जात असते. तर तीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल. वटपौर्णिमेच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आता पौर्णिमा आणि अमावास्या असेल त्यावेळेसच आपण मग काय करत असतो की काही सेवा उपाय हे करत असतो. कारण की जे विशेष दिवस असतात तर त्या दिवशी जर आपण काही सेवा उपाय केले तर त्याचं फळ आपल्याला लवकर मिळत असतं. आणि आपली एखादी इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपण बरेच सेवा पण करत असतो. आता पौर्णिमा म्हटलं की बऱ्याच वेळा आपल्याला माहिती नसतं की पौर्णिमेच्या दिवशी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे. तर आता वटपौर्णिमा असल्यामुळे तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करण्याला तर जास्त महत्त्व दिले जाते. पण प्रत्येक व्यक्तीला तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करणं शक्य होत नाही. त्यामुळे मग घरीच गंगाजल टाकून मग स्नान करायचं आहे आणि हर हर गंगे असं मंत्र म्हणून स्नान करायचं आहे. यामुळे काय होईल की आपल्यातील जे दोष आहेत तर ते दोष दूर होत असतात. तर बऱ्याच वेळा काय होतं की आपल्यामध्ये जर नकारात्मकता असेल किंवा आपल्या घरामध्ये नकारात्मकता असेल तर त्यावेळेस घरामध्ये आपण कितीही सेवा उपाय केले तर त्यावेळेस घरामध्ये माता लक्ष्मी ही टिकून राहत नाही. कारण की ज्या घरामध्ये म्हणा किंवा ज्या जागेच्या ठिकाणी नकारात्मकता असेल तर तिथे माता लक्ष्मी ही स्थिर राहत नाही. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, नकारात्मकता घालवण्यासाठी घरामध्ये 2 थेंब ज्यावेळेस आपण फरशी पुसत असतो किंवा घराबाहेर पाणी शिंपडत असतो त्यावेळेस मग तुम्ही गोमूत्र टाकून मग घराबाहेर पाणी शिंपडायचं आहे किंवा फरशी पुसून घ्यायचं आहे. तर बरेच वेळा काय होतं की आपण असे जे हे उपाय आहेत तर ते उपाय करत असतो. पण आता पौर्णिमेच्या दिवशी अशा काही गोष्टी आहेत की ज्या जर आपण केल्या तर त्याचं फळ आपल्याला मिळतं. असे काही उपाय असतात की पौर्णिमेला आपण जर केले तर त्याचं पण आपल्याला फळ मिळत असतं. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक कणकेचा दिवा आपल्याला बनवायचा आहे. त्यामध्ये तेल टाकायचं आहे. त्या दिव्यामध्ये 2 लवंग, 1 वेलची टाकायचा आहे आणि हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे. आणि हा जो दिवा आहे तर कुठे प्रज्वलित करायचा आहे, तर आपल्या उजव्या हातामध्ये अगोदर हा दिवा घ्यायचा आहे आणि घराचा जो मुख्य दरवाजा आहे आपल्या जिथून आपण प्रवेश करत असतो तर त्या दरवाज्यावरून आपल्याला 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे. आणि डाव्या किंवा उजव्या बाजूला हा जो दिवा आहे तर हा दिवा घराच्या मुख्य दरवाजाच्या तिथे ठेवायचा आहे. जरी दिवा हवेमुळं विझला, कारण की काय होतं की घराबाहेर हवा असते त्यामुळे विझला दिवा, तरी पण मनामध्ये कोणतेही वाईट विचार न आणता तुम्ही परत दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे. आणि हा दिवा बनवत असताना आपल्याला असा बनवायचा आहे की त्यामध्ये 2 किंवा 3 तास हा दिवा चालला पाहिजे. म्हणजे त्यामध्ये एवढं तेल राहील अशा पद्धतीचा दिवा आपल्याला बनवायचा आहे. म्हणजेच की त्यानंतर काय करायचं आहे, तर तो दिवा जो आहे तर तो आपल्याला दिवसभर तिथेच ठेवायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला तो दिवा जो आहे तर तो दिव्यातील सगळ्या वस्तू काढून आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायचे आहेत. आणि दिव्याखाली आपण जे तांदूळ ठेवत असतो तर ते एखाद्या झाडाखाली टाकायचं आहे, जेणेकरून पक्षी खाऊन घेतील आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहील. घरातील आपल्या दारिद्र्य दूर होते, घरामध्ये लक्ष्मी टिकून राहते. म्हणून आपल्याला पौर्णिमेला हा एक उपाय आवर्जून करायचा आहे. तर बऱ्याच वेळा काय होतं की आता वटपौर्णिमा पण आहे आणि पौर्णिमा पण असल्यामुळे आपण भगवान श्रीकृष्णाची पण सेवा करत असतो. त्याच वेळेस आपल्याला काय करायचं आहे, भगवान श्रीकृष्ण म्हणजेच तुमच्याकडे देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असेल तर बाळकृष्णाच्या मूर्तीला आपल्याला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे, आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती अशी आहे की त्या व्यक्तीचा गुरुग्रह बळकट व्हावा म्हणून
खास त्या व्यक्तीसाठी एक उपाय करायचा आहे. त्यामध्ये काय करायचं आहे, थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे, त्यामध्ये हळद टाकायची आहे आणि या ज्या वस्तू आहेत तर एकत्र करून स्नान करत असताना त्या व्यक्तीने मग काय करायचं आहे, या वस्तू आपल्या अंगाला लावून मग स्नान करायचं आहे. यामुळे त्या व्यक्तीतील आर्थिक अडचणी दूर होतात. नोकरीमध्ये म्हणा, व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल तर प्रगती हे होत असते. किंवा मग तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब मध टाकून पण आंघोळ करू शकता. असे बरेच उपाय असतात की जे आपण पौर्णिमेला जर केले तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं. आता बऱ्याच लोकांना म्हणजेच की बऱ्यापैकी लोकांना माहिती नसतं की अशा कोणत्या भाज्या असतात की त्या आपण खाल्ल्या नाही पाहिजे किंवा घरामध्ये बनवल्या नाही पाहिजे. आता वटपौर्णिमा किंवा कोणताही सण असेल त्यावेळेस आपण पुरणपोळी म्हणा किंवा श्रीखंडपुरी हा पदार्थ मग बनवत असतो. त्याचबरोबर काय होतं की सकाळी जर हा पदार्थ बनवला तर बऱ्यापैकी घरी काय होतं की नोकरीसाठी बाहेर जात असतील महिला म्हणा, तर त्यावेळेस मग संध्याकाळी घरी आल्यानंतर जर स्वयंपाक शिल्लक नसेल तर त्यावेळेस मग इतर भाज्या ह्या बनवल्या जातात. तर त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वटपौर्णिमा असल्यामुळे घरामध्ये चुकूनही मांसाहार करायचा नाही. कारण की वटपौर्णिमा हा अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो, हे तर सगळ्यांना माहितीच आहे. आणि पौर्णिमेचा दिवस असल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहावी म्हणून मांसाहार घरामध्ये चुकूनही बनवायचं नाही किंवा घराबाहेरून पण खाऊन आले नाही पाहिजे. आता घरामध्ये आपण ज्या भाज्या बनवतो त्यामध्ये कोणती भाजी नाही बनवली पाहिजे. त्यामध्ये पहिली भाजी म्हणजे वांगं. तर वांग्याची भाजी जी आहे तर ते तामसिक पदार्थामध्ये मोडत असते. त्यामध्ये छोटं वांगं असेल किंवा मोठं वांगं असेल तर या दोन्ही वांग्यांपैकी कोणतेही वांगं मग याची भाजी जी आहे तर ती घरामध्ये चुकूनही बनवू नका. त्यानंतरची दुसरी भाजी म्हणजे दुधी भोपळा जो असतो तर तो, कारण की दुधी भोपळ्याला पण तामसिक पदार्थ जे असतात त्यामध्ये मोडतात, त्यामुळे मग दुधी भोपळ्याची पण भाजी ही बनवली जात नाही. त्यानंतर 3 नंबरची भाजी म्हणजे कोबीची जी भाजी आहे तर ही पण भाजी तामसिक पदार्थामध्ये मोडत असते. म्हणून मग ह्या ज्या भाज्या आहेत तर ह्या भाज्या घरामध्ये चुकूनही बनवायच्या नाहीत. त्यानंतर मसूर डाळ. आता मसूर डाळ जी आहे तर ही पण भाजी जी आहे तर ती तामसिक पदार्थामध्ये मोडत असते. म्हणून मग मसूर डाळीची भाजी म्हणा किंवा अख्खा मसूर जे आपण भाजी बनवत असतो तर ती भाजी पण घरामध्ये बनवायची नाही. त्या व्यतिरिक्त तुम्ही इतर कुठल्याही भाज्या बनवू शकता जेणेकरून आपल्या घरामधून माता लक्ष्मी ही काढता पाय घेणार नाही. या तुम्ही भाज्या बनवलात तरीही चालेल. तर ह्या ज्या भाज्या आहेत तर ह्या भाज्या घरामध्ये चुकूनही खरेदी करून आणायच्या नाहीत किंवा घराबाहेरून पण खाऊन यायच्या नाहीत. तर बऱ्याच वेळा काय होतं की बऱ्याच जणांना असा प्रश्न पडत असतो की अशा ह्या ज्या भाज्या आहेत तर ह्या भाज्या खाल्ल्यामुळे घरामधून लक्ष्मी निघून जाते का, असा प्रश्न पडत असतो. पण ह्या ज्या महत्त्वाच्या भाज्या आहेत तर ह्या तामसिक पदार्थामध्ये मोडत असतात. आपण ज्या सेवा करत असतो माता लक्ष्मीच्या म्हणा, तर या सेवांचा आपल्याला मग आपल्या घरामध्ये ह्या भाज्या बनवल्यानंतर त्याचं फळ आपल्याला मिळत नाही. तर ह्या ज्या चुका आहेत तर ह्या चुका आपल्याकडून कळत नकळत होत असतात. बऱ्यापैकी लोकांना माहिती नसतात की घरामध्ये आपण कोणतेही सण असेल त्यावेळेस मग कोणत्या भाज्या बनवल्या पाहिजे किंवा कोणत्या भाज्या बनवल्या नाही पाहिजे. तर अशा पद्धतीच्या ह्या भाज्या आहेत. तर आता तुम्हाला माहिती समजलीच असेल की कोणती भाजी मग आपल्याला घरामध्ये बनवायची नाही. तर या भाज्या बनवल्यामुळे आपल्या घरातून माता लक्ष्मी जी आहे तर ती काढता पाय घेत असते. तर मग व्हिडिओ इथेच संपला. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.